जमिनीच्या कथित अनधिकृत विक्री प्रकरणी सतीश नवघरे यांचे आमरण उपोषण सुरू। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मौजे कोल्ही येथील गट क्रमांक 63 आणि सर्वे क्रमांक 18 मधील तपिनाथ महादेव संस्थान तपोवन यांच्या मालकीच्या जमिनीच्या कथित अनधिकृत विक्री प्रकरणी चौकशी व कारवाईच्या मागणीसाठी शिवभक्त सतीश हरिभाऊ नवघरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषण सुरू आहे। संबंधित जमिनीचा फेरफार रद्द करून जमीन शासन खात्यात जमा करावी, जमीन विक्री प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच विनापरवानगी विक्री केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील पुढील व्यवहारांना स्थगिती द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि उपोषणावर तोडगा निघतो का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बंधू आहेत, त्यांच्या आमरण उपोषणासाठी कोणत्या मागण्या आहेत व कोणती कैफियत ते शासनाकडे घेत आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी आलो आहोत। तर त्यांच्या काय मागण्या आहेत हे त्यांच्याकडूनच आपण एकदा माहीत करून घेऊयात। दादा, आपल्या काय मागण्या आहेत शासनाकडे, कशासाठी आपण उपोषण बसलेलो आहोत आणि आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या आहेत या संदर्भात आपण शासनास काय सांगू शकता? सर जी, मी शिवभक्त म्हणून 2022 पासून या देवस्थानच्या प्रॉपर्टीसाठी मी लढत आहे। तर त्यामध्ये 23 पासून लढत असताना माझा एक वेळेस कलेक्टर साहेबांनी आदेशित केला असताना समोरच्या भूखंड माफियाने माझ्यावर हल्ला केला, भ्याड हल्ला केला। त्यामध्ये माझा एक डोळा सुद्धा गेलेला आहे। हा डोळा त्या प्लॅस्टिक लेन्स आहे, काढून कधी मला दिवसातून 2 वेळा धुवावं लागते ते। त्यानंतर समजा मी दवाखान्यामध्ये बेडवरती पडेल असताना 5-6 महिन्याच्या समजा विश्रांती झाली आणि 12 महिन्यानंतर परत मी समजा शुद्धीवर आल्यानंतर मी परत चालू केलं ते प्रकरण। चालू केल्यानंतर असं निदर्शन आलं की बा डावलाडावलीची उत्तरं, कारण पहिलेचे तहसीलचे अहवाल होते ते सर्व माझ्या फेवरचे होते आणि आजही आहेत ते अहवाल सर्व ओके क्लिअर आहेत। परंतु एच.डी. मॅडमने काय केलं, वारंवार परत अहवाल मागणं, फ्रेश अहवाल मागणं, असंच करून देणं, तसंच करून देणं। आता ते काय, आता मला काही समजत नाही, कारण प्रशासकीय माणसांना आता ते त्यांनाच माहीत काय आहे ते विषय। त्यामुळे आता शेवटी ठरवलं की बा आता त्या सर्व गोष्टी आपल्याकडे असताना, अहवाल असताना, प्रकरण असताना, आय.टीचं सगळं आपल्या फेवरचं असताना आणि 100% देवस्थानची जमीन ही व्यवस्थापनाला विकता येत नाही, विनापरवानगी विकतात नाही। यांनी कुठल्याही प्रकारची तत्सम अधिकाऱ्याची, म्हणजे समजा आपले हे कलेक्टर साहेब असो का आणखी धर्मादाय आयुक्त असो, यांची कोणाचीच ही परवानगी न घेता यांनी ही जमीन परस्पर विकली आणि त्यांच्या खरेदीसुद्धा माझ्याकडे मी काढून आणल्या। तर त्या खरेदीला कुठल्याच प्रकारची परमिशन सुद्धा लावलेली नाही, सगळे अहवाल सर्व असताना। म्हणून आता शेवटी पर्याय नसताना आता हरलो आणि म्हणून असो बा शेवटी 2026 साली मला आता ठरवलं की आता शेवट आपण एकदा आमरण उपोषण करून टाकू। आज 4था दिवस आहे, मी 15 ऑगस्ट पासून उपोषणाला इथं बसलेला। आज 4था दिवस असताना सुद्धा एक वेळेस फक्त कलेक्टर साहेबांनी बोलावलं आम्हाला आणि विचारणा केली असताना एक निवेदन टाकल्यानंतर मला तुमचं सर्व प्रकरण आम्हाला माहीत आहे, परंतु तुम्हाला उपोषणावर बसायची काही गरज नाही, आणि पुढं काहीच बोलले नाहीत, बस एवढंच। आणि आज 4था दिवस असून सुद्धा कोणीच आलं नाही। आज आमची अवस्था गंभीर झालेली आहे। आज 4था दिवस आहे, आमच्या भाऊची BP सुद्धा वाढली होती रात्री 4 वाजता सकाळी। काय बेकार कंडिशन आहे माऊली, काय एवढं बोलून आता काय प्रशासनाच्या पुढं काय करावं? हे जे प्रशासन आहे माऊली आपलं, हे प्रशासन असं म्हणा की हे एवढं निर्दयी झालं की त्याला कोणी मेलं तरी चालेल, पण ते न्याय देण्यासाठी धावून कधी येणार नाही। आणि सत्याची कास धरून आम्ही 100% न्याय मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, बस एवढंच बोलतो। या ठिकाणी शासनाकडे यांनी जी कैफियत मांडलेली आहे की देवस्थानाची जमीन ही परस्पर व्यवस्थापकाने ही विक्री केली आहे। कुठलाही त्यांच्या वतीने त्यांनी कोणताही कागद किंवा कोणतेही लेखाजोखा न करता, तर भाऊ शिवभक्त यांची अशी मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा। 23 पासून ते सतत लढत आहेत, यासाठी लढत येत आहेत आणि अखेरीस त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। किती झालं तरी ते त्या जीवाची पर्वा न करता अखेरी देवस्थानाच्या देवी जमिनीसाठी लढत आहेत। अरे शिवभक्त, त्यांचं नावच शिवभक्त आहे, त्या अनुषंगाने ते लढत आहेत। या ठिकाणी शासनाने त्यांची गंभीर दखल घ्यावी, याबद्दल ते या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत। धन्यवाद सर।